आणि नांदेडचे वीरपुत्र संभाजी कदम यांच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। संभाजीचे वडील यशवंत कदम आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून संभाजीविषयी जाणून घेऊयात की मला सांगा, तुमच्या मुलाला वीरमरण प्राप्त झालंय, त्याच्याविषयी कसा त्याचा स्वभाव होता? कसं 1997 ला मी कॉल टेक्निकलला टाकलं होतं। मग 1 वर्ष त्यानं हे केला, कॉल टेक्निकल केल्यानंतर त्यानं काय म्हणे मला की बाबा हे आपल्याला परवडत नाही, इंजिनियर कोर्स त्याच्यामध्ये पैसा लागते, आपली परिस्थिती नाही आणि तुम्ही मी काय याच्या नादी लागत नाही। आणि तेव्हा काय 10वीवरच भरती होती चालू आणि मी भरतीमध्ये जातो। त्याची प्रत्येक वेळेस खूप होती कामाला जायची, हिंमत द्यायची आणि मी पण हिंमत द्यायचो त्याला। येऊ का समजा आपण जाणून बुजूनच आपण सैनिक भरतीमध्ये झाल्या, याच्यामध्ये काय म्हण। आता कधी आला होता? 2 महिन्यापूर्वी? हा, 2 महिन्यापूर्वी आला। मुलीचा वाढदिवस? हो, मुलीच्या वाढदिवसासाठी आला होता। तुम्ही पुण्याला असता? हो, आम्ही पुण्यालाच होत्या ना, म्हणजे त्याची फॅमिली सुद्धा पुण्यालाच राहते। हो। तुम्हाला कसं कळलं, कधी कळलं असं काही? मला काल 10 वाजता 9:30 ते 10च्या दरम्यान मध्ये रेजर साहेब तिकडं हवालदाराचा फोन आला की संभाजी कदम, तुम्ही संभाजी कदमचे वडील आहात? हो सर म्हणलं, वडील आहात म्हणल्यानं थोडं अगोदर त्यानं जरा गुळगुळ बोलले, समजा मार लागलाय म्हणजे त्याला। मी म्हणलो आणखी मग पुढे जरासं हे करू, खरं सांगा म्हणलं, खरं सांगा म्हणलं, गोळी लागली म्हणली। नंतर मग आणखीन अर्ध्या तासाला म्हणले तुमच्या सोबत बाया पोरं असतील, ते जागीच शहीद झाले। बस म्हणजे 9:30 ते 10च्या अंदाजामध्ये, 10 वाजता। मग तिथून समजे फौजीच राहतात तिथं आमच्या एरियामध्ये, तिथं म्हणजे शिविंगमध्ये पुण्याला। सारे गोळा झाले इकडे तिकडे हे करून मग 1 वाजता बसल्या गाडीमध्ये। तुम्हाला एकच मुलगा? एकच मुलगा। तो देशासाठी शहीद झाला। हो हो ना, अभिमानच आहे ना। आता का शहीद झाला म्हणजे काय, देशासाठीच झाला आणि आपण त्याच्यासाठी वाटच लावलं होतं। म्हणजे हे कसं आहे, आपल्याला भरवसा नसते, प्रत्येकाला एक मरण येणार ठरलं हे आढळ आहे, मरण काहीच कोणाला चुकलं नाही। एवढंच की मागपुढे मागपुढे हे तरी देशासाठी म्हणून तरी नाव कमीलं। म्हणते आम्हाला टाकून गेले, नाव कमीलं, पण अभिमान आहे। आता काय साहेब, मुलगा नाही, एक मुलगी, त्याला भाऊ नाही, पर्याय मोठा अवघड आहे इथून पुढे। काय सांगा याचही परिस्थिती कशी निपटल पांडुरंगाला माहित।